हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठ्याचा लाल गोंडा रोळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरे धोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमाची होळी पेटवून त्याच्या गोट्याच्या आगभरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालताच शंभूबाळांनी त्यांना विचारले, आबा, तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ? राजे हसले. टोप डोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, कोशिश करू. रामनवमी आली. पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊबरोबर ते सोयराबाईच्या महाली आले. पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब! खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले, पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धूसर सावळेपण नजरेसमोर येत होते. खरोखर कशा दिसत होत्या आमच्या आई मासाहेब, असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले की रामराज्य नावं नाही तेच बेस आहे. नाव नसता एवढं वनवास मग असल्याव किती. दूध पिऊन पैला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवले असतं. सोयराबाईच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडविताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब, उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसविले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकविले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठसाखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरविताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या, हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महलाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईच्या वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असल्यात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारीची याद देता. आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होते. पाली दरवाज्यावरची
पाले दरवाजावरची गड चढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्तखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्याच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्तखानाच्या ऐन गोठात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्तखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हात्यारे पेटलेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनामागून दालने मागे टाकीत शास्तखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्तखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने जीवाच्या आकांताने तेवढ्याच खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिर पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून त्या हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिर लाल करीत खानाच्या बोटाची पेर फरसबंदीवर उतरली. या अल्लाह म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फतेह या छाप्यात जीवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कमी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोठाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो, दीन असे म्हणत राजांच्या सह मावळे धारकरीच्या लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. तिसऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंत सिंगावर सोपून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे होऊन राजांच्या बाहू हाताचे बोट पकडले. त्यांच्या छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला. हुडव्याबाहेर फक्त शेंडीच हातास आली. शंभूबाळाच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातली शास्तेखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाखाला उन्हे तानावीला पडली. एका सकाळी बाले किल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घुटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांघ असलेल्या शंभूबाळाचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या पानाने तळपत होते.
गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळा धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते, चलाक वळते. भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले.